हॅलो स्टुडंट्स, काल आपण 3 ॲप्लिकेशन्स पाहिलेले होते. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे 3 ॲप्लिकेशन्स. आज चौथं ॲप्लिकेशन्स पाहणार आहोत. कोनिकल पेंड्युलम. कोनिकल पेंड्युलमची डेफिनेशन खाली लिहिलेली आहे मी. अ टायनी मास कनेक्टेड टू अ लॉंग फ्लेक्झिबल मासलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग and suspended to a rigid support is called a conical pendulum. हे जे रेषाने इथे दाखवले रिजिड सपोर्ट, याला आपण ही स्ट्रिंग जोडली आणि त्याला एक बॉब जोडला. तो बॉब कसा आहे? मासलेस, आणि स्ट्रिंग आहे इनएक्सटेन्सिबल. ओके, त्याच्यामध्ये m इज द मास ऑफ दॅट बॉब, l इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. फिगरमध्ये जे AC आहे ते ट्रिग्नॉमेट्री तुमची त्याच्यावरून पायथागोरस थिअरमवरून L cos थीटा अँड BC इज द रेडियस ऑफ अ सर्क्युलर मोशन. आपण जर दोरा बांधून बॉब फिरवला तर तो अशा प्रकारे अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये फिरेल. त्या बॉबवरती द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉब, वेट mg डिरेक्टेड व्हर्टिकली डाऊनवर्ड, फिगरमध्ये दाखवली आहे. आणि सेकंड फोर्स, द फोर्स T0 ड्यू टू द टेन्शन इन द स्ट्रिंग. ओके, means T0 sin theta is balanced by centripetal force and T0 cos theta is equal to mg. इथे दाखवलेलं दिसतंय तुम्हाला. दिस इज द T0 sin theta, T cos theta balanced by mg, T0 sin theta balanced centripetal force. Equating these two equations, 1 divided by 2, we get omega square is equal to g sin theta by r cos theta, that is r is equal to l sin theta. फिगरवरून लक्षात येईल तुमच्या r ची व्हॅल्यू काय आहे? l sin theta. ओमेगा इज इक्वल टू 2 पाई बाई t and t is equal to 2 pi is under root l cos theta divided by g, and 1 by t is equal to 1 upon 2 pi under root g l cos theta. Here t means the time period of that conical pendulum and n is equal to reciprocal of the time period. n means the frequency of that pendulum. Okay, म्हणजे आपण या फिगरच्यामध्ये काय कॅल्क्युलेट केलेली, ओमेगाची व्हॅल्यू पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घेतलेली आहे आणि ती कशामध्ये फक्त एक्झाम्पलमध्ये याच्यामध्ये t इज इक्वल टू मध्ये सबस्टिट्यूट केलेली आहे. ओके, आता याच्यानंतर आपण रोटेशनल डायनॅमिक्स मधले आता हे काय पाहिले होते? ॲप्लिकेशन्स ऑफ द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता पाहणार आहोत नवीन पार्ट, तो आहे व्हर्टिकल circular motion. Okay, this vertical circular motion having the two types, that is first is the not controlled by gravity, that is the giant wheel. giant wheel चा स्पीड पहिल्यांदा जास्त असतो, नंतर कमी असतो. आपण यात्रेमध्ये गेल्यावर पाहतो. म्हणजे स्पीड आयदर केप्ट कॉन्स्टंट, and second is the control by only by gravity, that is during this motion there is a interconversion of kinetic energy and a gravitational potential energy. What is mean by circular? Vertical circular motion is a non-uniform circular motion because due to this Earth's gravitational influence, the velocity decreases from its maximum value v2 at the lowest point to minimum value v1 at the highest point. So the speed of particle performing vertical circular motion is not constant. Hence, this motion is called a non-uniform circular motion. या मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट राहत नाही. जर आपण एखाद्या दोऱ्याला जर एखादा दगड बांधला आणि तो जर फिरवला व्हर्टिकल मोशनमध्ये, तर ती फिगर मी इथं फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल. तर ही फिगर आहे, त्याचा काय आहे? ए पॉइंट इज द टॉप पॉइंट अँड बी इज द लोएस्ट पॉइंट, सी इज द मिडेस्ट पॉइंट. ओके, द मास ऑफ द बॉब is vertically downward acted
and tension in the string is the T1. It is also downward and the point B is the lowest point having velocity V2, and mg mass is the downwardly reacted, and T2 tension in the string is the upwardly directed or vertically directed. Okay, आता आपण वन बाय वन द व्हेलॉसिटी कॅल्क्युलेटेड ॲट द टॉप अँड द लोएस्ट पॉईंट अँड द मिड पॉईंट. या फिगरमध्ये मी प्रत्येक पॉईंटला एनर्जी आहे ती पण इथे लिहून ठेवलेली आहे. ही फिगर जर तुमच्या पूर्णपणे लक्षात आली तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायला अगदी सोपं जाईल. V1चं कॅल्क्युलेशन, T1चं कॅल्क्युलेशन, V2 अँड V3, दॅट इज द टॉप व्हेलॉसिटी, लोएस्ट व्हेलॉसिटी अँड द मिडेस्ट व्हेलॉसिटी. आता ती फिगर आहे ती पहिल्यांदा मोठी माझी आता तुम्हाला पुन्हा बघितली तर लक्षात येईल. मी लहान स्वरूपात इथे दाखवलेली आहे तुम्हाला. हा जो पहिला पॉईंट आहे A इज द टॉप पॉईंट हॅव्हिंग व्हेलॉसिटी इज द V1, डाउनवर्ड रिएक्टेड मास mg and T1 is the tension in the string. Okay, this is the two forces, that is tension and the weight of that bob, that is T1 plus mg. Okay, is equal to, it is balanced by the centripetal force, and that is T1 is equal to mv square by 2 minus mg. याच इक्वेशन वरून आपल्याला हे इक्वेशन मिळालं. मग ॲट अ पॉइंट ए स्ट्रिंग बिकम्स स्लॅक. जेव्हा आपण एखादा दगड वर दोरीनं धरला तर ती दोरीमध्ये टेन्शन राहत नाही, ते कसं होतं, स्लॅक होतं, म्हणजे ती दोरी ढिली पडू शकते. दॅट इज टेन्शन इज इक्वल टू 0. This T1 0 is substituted in this equation, above equation. We get the value of V1, that is equal to the under root R into G. तुम्हाला याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्यावर तुम्हाला व्हॅल्यू कशाची मिळेल, V1 is equal to under root RG, and this velocity at the top point, that is the point A. आता आपण ही पहिल्या पॉइंटची A पॉइंटची व्हेलॉसिटी काढली. आता आपण बी पॉइंटची व्हेलॉसिटी काढणार आहोत. त्याच्यासाठी मास डिरेक्टेड डाउनवर्डली डिरेक्टेड अँड टेन्शन इन द स्ट्रिंग T2 इज द अपवर्डली डिरेक्शन. टू फोर्सेस ॲक्टिंग ऑन धिस बॉब, दॅट इज इक्वेशन इज T2 मायनस mg. आता डाउनवर्ड डिरेक्टेड T2 मायनस mg mathematically is equal to balanced, that is the centripetal force. These two forces balances the centripetal force. Equation from above equation we get the equation for T2 is equal to m into V2 square by R plus mg. जेव्हा आपण खाली दोरीचा दगड आणतो, खालच्या पोझिशनला घेतो, त्यावेळेला टेन्शनमध्ये त्या दोरीमध्ये कशा स्ट्रिंगमध्ये स्लॅक होत नाही, म्हणजे ती दोरी सरळ राहते, ती हलकी अशी ढिली पडत नाही. द डिक्रीजेस, and that's why the decrease in the potential energy between a point A and point B. We calculate the potential difference between the 2 points, that is A and B, is equal to 2 mgr. Difference means minus mgr minus mgr. Downward position चं काय असणार आहे potential, minus mgr. And increase in kinetic energy at point B, that is increase in kinetic energy between A and B. We get the equation 1/2 m into V2 square minus 1/2 m V1 square. हे तुमच्या इक्वेशन लक्षात आलं असेल. टोटल एनर्जी conservation law of energy, that is total energy means potential energy is equal to the kinetic energy. Potential energy किती आहे, 2 mgr is equal to kinetic energy. From these two equation we get the value of V2, that is the velocity at point B, is equal to under root 5gr. Okay, we have to calculate the V1 as first velocity at a point A and second velocity for point B, that is under root 5gr. We calculate the velocity for at midpoint, that is a point C. Okay, and V3 velocity we get, that is the total energy at a point B. We calculate here is equal to total energy at point C.
law of conservation of energy means at every point the energy remains constant. That is, total energy is equal to kinetic energy plus potential energy. That is kinetic energy and potential energy at point B. That is the lowest point. The kinetic energy is 1/2 m into v2 square and potential energy 0. At point C, kinetic and potential energy. This is the equation for potential energy. Okay, and we calculate the velocity v3, that is at point C, and you calculated, solve this equation, we get the value of v3, that is equal to under root 3 gr. ओके, आता तुम्हाला वाटलं असेल लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी मी म्हणाले होते की एनर्जी ॲट पॉईंट ए, एनर्जी ॲट पॉईंट बी अँड एनर्जी ॲट पॉईंट सी. आपण मागची फिगर तुमच्या लक्षात असेल किंवा इथेही बघितलं, हा ए आहे, दिस इज द लोएस्ट पॉईंट बी, मिडेस्ट पॉईंट सी. द एनर्जी बिकम्स इक्वल. मग ती एनर्जीची व्हॅल्यू किती आहे, तर ती एनर्जीची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल, एनर्जीज ऑफ पार्टिकल ॲट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, तर ती ह्या प्रकारे काढता येईल. ॲट पॉईंट ए इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, दॅट इज द टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए. द सबस्टिट्यूशन्स, कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन 1/2 m into v1 square plus this is the potential energy. Substitute here the value of v1 and we get the equation for total energy at point A is equal to 5/2 into mgr, and this energy is constant for every point, that is point A, also point B and also point C. Okay, and this is the energy equation. तुम्हाला जर सॉल्व करायचं असेल तर तुम्ही ह्या व्हॅल्यूज सॉल्व करून पाहू शकता. ॲट पॉईंट ए ला, ॲट पॉईंट बी ला सुद्धा, तर तुम्हाला इक्वेशन हेच मिळणार आहे, 5/2 इंटू mgr. ओके, परंतु आपण आता एवढं शिकलो v1, v2, v3, परंतु क्वेश्चन येताना असा येतो, तुमच्या पुस्तकातही ही व्हॅल्यू डिरेक्टली दिलेली आहे, पण याचा क्वेश्चनच्या स्वरूपात मी इथं तुम्हाला सांगितलेली आहे की डिराइव अन एक्सप्रेशन फॉर डिफरन्स इन टेन्शन ॲट हायेस्ट अँड लोएस्ट पॉईंट फॉर पार्टिकल परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. दॅट मीन्स दिस इज द हायेस्ट पॉईंट ए अँड बी. द डिफरन्स मीन्स T2 मायनस T1. म्हणजे तुम्हाला काय काढायचं आहे, T2 मायनस T1 इज इक्वल टू व्हॉट, असा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे ॲक्च्युली. बरोबर, त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा पेजवर बघितलं असेल तर मी ह्या व्हॅल्यूज सेपरेटली ब्लॉकमध्ये लिहिलेल्या होत्या. T1 इज इक्वल टू m इंटू v1 स्क्वेअर बाय r मायनस mg अँड T2 इज इक्वल टू m इंटू v2 स्क्वेअर बाय 2r प्लस mg, ही दुसरी व्हॅल्यू. द इक्वेशन फर्स्ट मायनस डिफरन्स आहे इक्वेशन 2. मग आपल्याला इक्वेशन काय मिळालं, थर्ड. हे जर दोन इक्वेशन सॉल्व केल्यावर आपल्याला इक्वेशन मिळेल हे. ओके, T2 मायनस T1 इथं दिसतंच आहे, त्याप्रमाणे सॉल्व केलं तर तुम्हाला व्हॅल्यू मिळेल ही. आणि बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, मघाशी मी सांगितल्याप्रमाणे की कॉन्झर्वेशन ॲट पॉईंट ए अँड ॲट पॉईंट बी. ॲट पॉईंट बीला पोटेन्शियल एनर्जी 0 असते आणि ए पॉईंटला कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी काय आहे, बी 1/2, आणि इथे काय येईल, पोटेन्शियल एनर्जी mg2r. आपण मगाशी पण कॅल्क्युलेट करून मी दाखवलेली आहे. ॲट पॉईंट एला mg इंटू 2r प्लस 1/2 m1 m इंटू v1 स्क्वेअर. मग आपल्याला सॉल्व केल्यावर काय करेल, हे रिअरेंज केलं इक्वेशन, तर v2 मायनस v1 स्क्वेअर ब्लॉकमध्ये घेतल्यावर कॉमन घेतला 1/2 m इंटू 1/2 इंटू m इज इक्वल टू 2 mgr, आणि v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर व्हॅल्यू आली 4 gr. अँड कॅल्क्युलेटिंग, सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ 4 इक्वेशन इंटू this equation 3, we get the value of T2 minus T1 is equal to 6 into mg. आपण एवढं मागचंच नुसतं शिकून जातो, त्यावेळी आपल्याला लक्षात येत नाही, एनर्जी शिकलो, व्हॅलॉसिटी शिकलो, पण टेन्शनचं डेरिवेशन विचारलं जातं आणि आपल्याला वाटतं ते आपल्याला माहितीच नाही आहे. मग ते ह्या प्रकारे मागच्या इक्वेशनवरून तुम्हाला सोडवता येतं.
हा जर आपण इथे काय बांधलेली होती, स्ट्रिंग होती, पण जर रॉड बांधला तर रॉडच्या वेळी जे इक्वेशन आहे ते V1 आहे ते 2 इंटू GR, आणि टेन्शन डिफरन्स बिटवीन द टेन्शन ॲट अ T2 मायनस T1 इज इक्वल टू 6 mg. हेच इक्वेशन रॉडला येतं आणि हेच इक्वेशन कशाला येतं, स्ट्रिंगलाही येतं. येते लक्षात? ओके, थँक्यू. संपला बाई 10 मिनिटात.